नर्मदे हर. सकाळचे 7 वाजलेत आणि इथून आता प्रस्थान होतं आहे नेमावर या क्षेत्रातून. जंबेश्वर आश्रम फारच सुंदर आश्रम आहे. रात्री प्रसादीपूरसुद्धा सुंदर झाली आणि भरपूर परिक्रमावासी इथे राहू शकतात अशी क्षमता आहे. वरच्या दिशेला आश्रम मोठा आहे, पण असा पहाडी भाग असल्यामुळे खाली खाली आसन निमुरता होत लहान होतो. खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी मिळाली आणि आरोग्याचंसुद्धा औषधोपचार वगैरे सर्व व्यवस्था इथे मिळाली. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. आता आपण चालतोय. हे आहे जामनेर नदी आणि जामनेर नदीच्या या पुलावरून आपण चालतोय. नर्मदे हर. माझ्याबरोबर माझ्या पाठीमागे आहेत विश्वनाथजी महाराज सागरजीला. ते सुद्धा सोबत आहेत. गेल्या 25 दिवसापासून त्यांची संगत आहे. नर्मदे हर. फार मोठं पात्र आहे आणि नर्मदा मैयाची सहाय्यक नदी आहे जामनेर नदी. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 9:15 वाजलेत आणि या ठिकाणी भगवान परशुराम यांचं सुंदर मंदिर आहे. हे ठिकाण आहे तुरनाल आणि तुरनाल घाट आहे समोर. सुंदर छोटासा घाट आहे आणि मैयाचं दिव्य पात्र या ठिकाणी दिसतं आहे. नर्मदे हर. आणि इथे परिक्रमावासींसाठी सेवासुद्धा मिळते. नर्मदे हर. मात गंगे हर जटा शंकरे हर. समर्थ सद्गुरू श्रीधर महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम चालू आहेत. त्यामध्ये सद्गुरू श्रीधर महाराजांनी परिक्रमेचा निर्णय श्री गुरूंचा आणि साधना आपल्या शरीराचं होतं आहे. अहो भाग्य आहे, कारण परिक्रमा जर मी करतो तर त्या ठिकाणी मी नसला पाहिजे आणि तो नाही. सद्गुरू श्रीधर महाराजच परिक्रमेत चालत आहेत आणि तेच सर्व परिक्रमेचं या ठिकाणी दळणवळण करतायत आणि आई नर्मदा मैया त्यांच्या पाठीशी सतत आहेच. गुरुवर्य रामभाऊजी महाराज चोपडे यांचे आशीर्वाद, सद्गुरू श्रीधर महाराजांची कृपा आणि अशा संयुक्त देव संत कृपेने ही नर्मदा मैयाची परिक्रमा या शरीराच्या माध्यमातून होतं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण चालतो आहे गवनी नदीच्या संगमावरून. इथं छोटासा पूल आहे. ही अशी गवनी नदी येत आहे आणि इथे नर्मदा मैयाचा संगम आहे. छोटी नदी आहे पण महत्त्व खूप आहे. इथे आईवडिलांचं तर्पण करतात. परशुराम घाट म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. तुरनाल या गावाजवळचा हा संगम आहे आणि आनंद येतो आहे चालण्याचा. नर्मदे हर. मात गंगे हर. पूर्ण पूल हालतो आणि हे जे असे पूल असतात, हे पूल जेव्हा महापूर येतात तेव्हा तुटतात. त्यामुळे हे सर्व खोलण्या लावण्याचे पूल आहेत. तात्पुरते उभे करायचे, परत पावसाळ्याच्या पूर्वी काढून ठेवायचे. नर्मदे हर. मात गंगे हर. अशा पगदंडीचे रस्ते आहेत. नर्मदे हर. या पैदल परिक्रमा मार्गामध्ये काही रस्ते असे सुद्धा आहेत की निवड गावाच्या बांधावून 2 शेताच्या मधला बांध आहे आणि त्याच बांधावून आपल्याला चालायचं आहे. असे शेतामध्ये राहणारे शेतकरी आहेत सगळे. नर्मदे हर. पूर्ण गावाची शेती आहे आणि पाठीमागे हे जे झाडं आहे, त्या झाडाच्या पाठीमागे नर्मदा मैयाचं पात्र आहे. अगदी तटातटानी मार्ग आहे. नर्मदे हर.
काल दुपारी एक प्रसंग आला. तर एका आश्रमामध्ये आम्ही दुपारच्या विश्रामाला थांबलो आणि तिथे अन्नछत्र वगैरे लिहिलं होतं, प्रसादी होती. तर म्हटलं प्रसादी घेऊ आणि लोक जमलो आम्ही 30 आणि त्याच्यामध्ये 5-6 फक्त मध्य प्रदेशची होती, बाकी सगळी महाराष्ट्रीयन. मग काय करायचं, तर मग या म्हणाल्या आपल्या महाराष्ट्रीयन की आपण बरेच दिवस झाले पिठलं खाल्लं नाही, बेसन घेऊ. मग तिथं विचारलं तर बेसन आश्रमामध्ये नव्हतं. मग बेसन विकत आणायचं. मग त्या गावात शोधाशोध केली तर 2 दुकानं शोधले, त्याच्यामध्ये बेसन मिळालं नाही. ते येऊन मला सांगितलं त्यांनी. एक बाबाजी होते नगरकर, ते म्हणत बाबा इथे बेसन काही मिळालं नाही. म्हटलं बरं मी बघतो. मी 3ऱ्या दुकानात गेलो, पण तिथंही बेसन मिळालं नाही. गाव छोटं होतं आणि दुकानं जेमतेम थोड्या वस्तू विकण्याची होती, त्यामुळे बेसन मिळालं नाही. म्हटलं आता हे परिक्रमावासी नाराज होतात की काय. मग चक्कीवाल्याला विचारलं की बाबा आपके गाव में बेसन मिलेगा, चने का आटा. हाँ बोले बेसन मिलेगा लेकिन आपको घर से लेना पड़ेगा. मग चांगलं मुहूर्त होतं 1 जानेवारी 2026 आणि त्यानिमित्त मग मी गावातच मधुकरी केली आणि गावातच एका घरून मैयाला भिक्षा मागितली आणि मैयानेसुद्धा आदराने दिली. आणि एवढं दिलं का 30 लोकांना पुरेल एवढं छान पिठलं आम्हाला तिथून बेसन मिळालं. आणि मग पिठलं बनवलं, सर्वांनी प्रसाद घेतला. सर्व परिक्रमावासी खुश झाले. म्हटलं चला एकदा आपल्याला मधुकरीचा सुद्धा योग आला आहे. आणि भिक्षा परिक्रमेत येणारा हा परिक्रमावासी प्रत्येक परिक्रमावासी भिक्षुक असतो. व्यवस्था आश्रमांनी केली आहे म्हणून ठीक आहे, गावकरी करतात म्हणून ठीक आहे, पण प्रसंग आला तर भिक्षा मागावीच लागते. आणि तो योग काल आला होता. सर्व परिक्रमावासी खुश झाले की बाबाजी आमची इच्छा पूर्ण झाली, बेसन खायला मिळालं आणि तुम्ही बेसनाची का असेना भिक्षा आणली. तशी भिक्षेची मला आधीसुद्धा अनुभव होता गुरुकुलामध्ये असताना. तिथेसुद्धा मला मधुकरी करायला जाण्यासाठी योग आले. त्यामुळे त्यात काही लाजायचा विषय नाही आहे. फक्त आपण काही आहोत हा विचार बाजूला ठेवला म्हणजे भिक्षा मागायला सहज होते. नर्मदे हर, नर्मदे हर. हे आहे ग्राम चिचली. या गावामध्ये एक जादव गुजर समाज, गुजर परिवार आहे. या परिवारामध्ये आज त्यांच्या मुली आल्या आहेत आणि लेकी आल्यामुळं मुलींच्या आगमनाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासींनासुद्धा प्रसादी करायचं ठरवलं. आणि लहान लहान लेकरं सर्व आवडीने या ठिकाणी प्रसादी बनवत आहेत आणि वाढत आहेत सुद्धा. इथे त्यांच्या घरच्या मुली ज्या माहेरी आल्या आहेत त्यांच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी प्रसादी ठेवली, म्हणजे अचानक प्रसादी ठेवली आणि जाणाऱ्या सर्वच परिक्रमावासींसाठी ते या ठिकाणी प्रसादी वितरण करत आहेत. आमच्यासोबत आळंदीचा परिवारही आहे. नर्मदे हर. खूप प्रेमाने त्या या भेटत आहेत आणि सर्वांना भरवत आहेत. खूप छान प्रसादी दिली, अनपेक्षितपणे या ठिकाणी प्रसादी मिळाली. आम्हाला पुढं जायचं होतं, ग्राम करोंदी माफी इथपर्यंत जायचं होतं, 2 किलोमीटर लांब होतं, पण 11:15 इथं जेवणं होणं उरकलं आहे आमचं सगळं. नर्मदे हर, नर्मदे हर. आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण आलो छिपानेर येथील दादाजी धुनीवाले यांच्या आश्रमामध्ये. दादाजी धाम छिपानेर, सुंदर आणि भला मोठा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये परिक्रमावासींना सेवा मिळते. नर्मदे हर, सुंदर नर्मदे हर. इथे आसन लावायचं आहे, वरदर्शन घेऊ. मेन जे आहे ते खांडव्याला आहे. हा, हे मोठे दादाजी, ते मैयाजी. या ना आतमध्ये. हे मोठे दादाजी तिथे खांडव्याला आहे, दोघांची समाधी. हे छोटे दादाजी आणि हे मैया. आणि ही धुनी यांनीच प्रज्वलित की क्यों प्रकाश भैया, धुनी इनने प्रज्वलित की ना, छोटे दादाजी ने प्रज्वलित की हुई है. उस समय से अखंड चालू है. अखंड. हाँ,
साक्षात उसका हमने जन समाधि ले ली। यहाँ आपको मिलेंगे अमली घाट है। अभी आप जाओगे ना यहाँ से अक्सर करके जगह है नर्मदे हर शिवाय। और बिल्कुल मैया